पोर्शे अपघातासंदर्भात बातमी आहे। वेदांतच्या रक्त चाचणी अहवालात फेरफार, ससूनच्या 2 डॉक्टरांना अटक करण्यात आलेली आहे। डॉक्टर अजय तावरे तर डॉक्टर श्रीहरी हरलोर पोलिसांच्या ताब्यात आहेत। बिल्डर पुत्र पोर्शे कार दुहेरी बळी प्रकरण या संदर्भात आता नवी कारवाई करण्यात आलेली आहे। वेदांतच्या रक्त चाचणी अहवालात फेरफार केल्याप्रकरणी ससूनच्या 2 डॉक्टरांना अटक करण्यात आलेली आहे। डॉक्टर अजय तावरे, डॉक्टर श्रीहरी हरलोर पुणे पोलिसांच्या ताब्यात आहेत। तर आताची सर्वात महत्त्वाची बातमी, आता वेदांतच्या रक्त चाचणी अहवालात फेरफार केल्याप्रकरणी ससूनच्या 2 डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे। डॉक्टर अजय तावरे, डॉक्टर श्रीहरी हरलोर पुणे पोलिसांच्या ताब्यात आहेत। पुणे पोलीस कसून चौकशी करताना दिसतायत। तर पोर्शे अपघात प्रकरणात आता नवी माहिती समोर येते, नवीन कारवाई समोर येते। गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे डॉक्टरांच्या विरोधात। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे। अजिंक्य, वेदांतच्या रक्त चाचणी अहवालात फेरफार केल्याप्रकरणी ससूनच्या 2 डॉक्टरांना अटक करण्यात आलेली आहे, या संदर्भात अधिकची माहिती। नक्कीच पुण्यातील कल्याणी नगर भागातील हिट अँड रन हा अपघात घडल्यानंतर त्याच दिवशी जो अल्पवयीन आरोपी आहे त्याचे रक्ताचे नमुने घेतले गेले होते। त्यातील रक्ताचे जे नमुने आहेत ते एक खासगी शाळेला आणि एक ससून रुग्णालयाला पाठवण्यात आले होते। आणि या रक्ताचे नमुने कधी भेटणार हे पोलीस आयुक्तांना वारंवार सर्व माध्यमांमधून विचारलं जात होतं, कारण की रक्ताच्या नमुन्याची तपासणीची जी चाचणी येणार होती त्यामध्ये अल्पवयीन आरोपीने मद्यप्राशन केलेला आहे याचा मोठा पुरावा मिळणार होता। परंतु आता याच रक्ताच्या नमुन्याचा रिपोर्ट आलेला आहे, त्यामध्ये ससून मधील 2 डॉक्टरांनी फेरफार केल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे। या डॉक्टरांना आज पहाटेच पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेला आहे। डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हरलोर या 2 डॉक्टरांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेले आहे आणि त्यांची आता तपास सुरू आहे त्यांचा। आणि या संबंधित अधिकची माहिती देण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त 10 वाजता पत्रकार परिषद देखील घेणार आहे। परंतु हा सगळा प्रकार धक्कादायक आहे। रक्ताचे रिपोर्ट जे आहेत ते येणं महत्वाचं होतं आणि त्यामध्ये आरोपीने मद्यप्राशन केलं हे न्यायालयात पुरावा जो आहे तो सादर करणं आवश्यक होतं। परंतु आता याच रक्ताच्या चाचणीमध्ये फेरफार केल्याची घटना समोर येते। या डॉक्टरांनी हे फेरफार का केले, यामागचा मुख्य सूत्रधार कोण आहे, अजिंक्य कशा प्रकारे ही चौकशी केली जाईल आणि या वेदांत प्रकरणी आता पुणे पोर्शे अपघात प्रकरणी आणखीन अटकेची शक्यता आहे का? कारण आता सध्या अग्रवाल कुटुंबियाचे पाय आणखीनच खोलात जाताना दिसत आहेत आणि दुसरं म्हणजे आता ससूनच्या 2 डॉक्टरांना पण अटक करण्यात आलेली आहे। आता ही कारवाई कोणत्या वळणावर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते? नक्कीच हा अपघात घडल्यानंतर जे आहे ते पुणे पोलिसांवर एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं, शंकेचं वातावरण निर्माण झालं होतं। जी पुणे पोलिसांची जी प्रक्रिया आहे एकूणच चुकीची असल्याचं सांगितलं जात होतं। त्यानंतर येरवडा पोलीस स्थानकातील पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई देखील करण्यात आली होती। परंतु आता हा ब्लड सॅम्पल जे आहेत, जे ब्लड रिपोर्ट आहेत त्यातच फेरफार केला गेला आहे। त्यामुळे या ब्लड सॅम्पल ज्या 2 डॉक्टरांनी केलं त्यांच्या मागचाच मुख्य सूत्रधार कोण आहे, हे कोणाच्या सांगण्यावरून केलं गेलं हे शोधणं पोलिसांना महत्वाचं असणार आहे। खरं तर पुणे पोलिसांचे अपघात घडल्यानंतर विश्वासार्हता कुठेतरी कमी होते, वेगवेगळे खुलासे होत आहेत, पुणे पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत। आणि यामुळेच आता एकतर अग्रवाल कुटुंबाचा पाय खोलात गेलेलाच आहे, कारण की आज विशाल अग्रवालला पुणे पोलीस पुन्हा एकदा स्वतःच्या ताब्यात घेण्याची शक्यता वर्तवली जाते। आणि त्यातच आता ससून रुग्णालयाचे जे डॉक्टर आहेत त्यांनी अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या चाचणीमध्ये फेरफार देखील केल्याची घटना समोर येते। धन्यवाद अजिंक्य, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। वेदांतच्या रक्त चाचणी अहवालात फेरफार केल्याप्रकरणी ससूनचे 2 डॉक्टर सध्या अटकेत आहेत।